नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? घरीच राहा, सुरक्षित राहा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी अभ्यासक्रमातील मराठी विषयात भाग 2 मधील क्रमांक 6 पद्य कविता वस्तू ही आज आपण पाहणार आहोत. वस्तू या कवितेचे कवी आहेत द भा धामनसकर आणि यांचा जन्म झालेला आहे 1960 मध्ये. सुंदर अशी कविता आहे. कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आपण धामनसकर सरांच्या विषयी माहिती घेणार आहोत, त्यांचा परिचय घेणार आहोत, ओळख करून घेणार आहोत. धामनसकर हे प्रसिद्ध कवी आहेत. भाववृत्ता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामनसकर यांच्या कविता वाचकाच्या मनाला स्पर्श करतात. सामाजिक तणावामुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनशील मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकांची या संघातून ठसठसीतपणे वाचकाच्या परिचयाची झाली. त्यांचे बरेचसे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. आणि प्रस्तुत कविता हे मुक्तछंद या प्रकारामधली आहे. मुक्तछंद याच्यामध्ये आपल्याला कोणतेही शब्द घेता येतात. आपण जी बोली भाषा बोलतो त्याप्रमाणे त्या कवितेमध्ये शब्दरचना करता येते, शब्द घेता येते, त्याला काही बंधन नसते. म्हणून हा कविता प्रकार मुक्तछंदात मोडला जातो. म्हणून हा मुक्तछंद हा कविता प्रकार अतिशय प्रसिद्ध आहे, श्रवणीय आहे. तर या कवितेमध्ये निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली की ती वस्तू अनमोल होते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अटूट नाते तयार होते. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जमा केल्या जातात. वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्या. वस्तूशी निगडीत स्नेह जपावा हीच भावना या कवितेतून कवी धामनसकर यांनी व्यक्त केलेली आहे. तर वस्तू आणि माणूस यांच्यामध्ये एक अतूट नातं निर्माण होतं, स्नेह निर्माण होतं, प्रेम निर्माण होते, आपुलकी निर्माण होते. आणि माणसाच्या जीवनामध्ये एक आनंद मिळतो, एक समाधान मिळतं. आणि हे आनंद समाधान व्यक्त करत असताना आपोआपच नकळतच नवे नवे अंतःकरणातून त्या व्यक्तीशी त्या वस्तूशी हा माणूस जोडत जातो आणि एक अनोखं नातं तयार होतं. हेच याच भावना या कवितेमध्ये कवी धामनसकर यांना व्यक्त करायच्या आहेत. तर आपण प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया. मी सुरुवातीला कविता वाचून दाखवतो. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखलस सेवकच असतात आपल्या, निखालस सेवकच असतात आपल्या.
तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागावरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छतेत राहण्याची, हे हातांनाही लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क साठवून ठेवावा. वस्तू नाही जीव नसेल कदाचित, पण जीव नसल्यासारखं वागू नये त्या, अशी ही सुंदर कविता आहे. या कवितेमध्ये कवी धामनसकर म्हणतात की वस्तूला जीव, वस्तू ही निर्जीव असते. वस्तूला जीव असतो का? नाही, ती निर्जीव असते, त्याला जीव नसतो. म्हणून त्याला जीव नसल्यासारखं वागू नये. अर्थात जीव नाही म्हणून त्या वस्तू कशाही वापरायच्या, कशाही हाताळायच्या, फेकून द्यायच्या असं करू नये, असं कवी म्हणतात. वस्तूला मनही नसेल कदा, माणसाला मन असते, जीव असतो, तसं वस्तूंना मन नसतं. मन नाही तरी परंतु त्याला मन आहे असं समजून जर प्रेमानं लाडानं त्यांच्याशी वागलो तर त्या वस्तू प्रचंड सुखावतात. म्हणजे जर आपण त्यांना अतिशय प्रेमानं जतन केलं तर त्या वस्तू सुखावतात, म्हणजे स्वच्छ दिसतात, छान दिसतात, सुंदर दिसतात आणि जास्त काळ चालतात. त्यामुळे त्या वस्तूला जपलं पाहिजे असं कवी या ठिकाणी म्हणतात. वस्तू निखालस सेवकच असतात. निखालस स्पष्ट खात्रीने उघडच आहे की ते वस्तू ह्या आपल्या सेवक असतात. सेवक म्हणजे सेवा देतात आपल्याला. प्रत्येक वस्तू, आपली चप्पल आहे, बूट आहे, शाळेचं दप्तर आहे, पेन आहे, वही आहे, पुस्तक आहे, ह्या सगळ्या वह्या आपल्याला, ह्या सगळे वस्तू आपल्याला आपली सेवा करतात. आपलं जे काम आहे ते सुखकर करण्याचं करतात किंवा सोपं करण्याचं काम त्या वस्तू करत असतात. म्हणून त्या सेवक आहे तरीही बरोबरीचा मान द्यावा. त्यांना बरोबरीचा मान द्यावा. म्हणजे वस्तू झाल्या, सेवक झाल्या म्हणजे कुठे फेकायचं, आदळायचं, आपटायचं असं नाही. आपल्या घरामध्ये नोकर असतो, सेवक असतो, त्याला आपण हमेशा सेवक म्हणून दुय्यम दर्जा देत असतो, तुच्छ मानत असतो. तसं न करता त्या वस्तूंना बरोबरीचं स्थान दिलं, त्यांना मान द्यावा, म्हणजे व्यवस्थित ठेवावं, जतन करायचं. शाळेतून आल्याबरोबर दप्तर फेकून द्यायचं नाही. आपल्याला काय सवय असते, पूर्वीपासून शाळेतून आलं की दप्तर पाठीवरून फेकून द्यायचं. म्हणजे हा त्या दप्तराचा, त्या पुस्तकाचा अपमान झाला. चप्पल आली चप्पल बाहेरून आलो की चप्पल आपण कुठे टाकून देतो? ती चप्पल काढून व्यवस्थित त्या स्टँडमध्ये ठेवलं, ते त्याला मान दिल्यासारखं झालं. म्हणून ह्या वस्तू सेवक जरी असल्या, आपल्या सेवा जरी करीत असल्या तरी त्या व्यवस्थित हाताळाव्या, त्यांना योग्य तो मान द्यावा. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते आणि वस्तू ह्या निर्जीव आहे. आपल्याला काय स्वतंत्र खोली, स्वतंत्र सगळं हवं असतं. स्वतंत्र दप्तर, स्वतंत्र टेबल, स्वतंत्र खुर्ची, स्वतंत्र खोली, अभ्यासाची खोली, हे सगळं आपल्याला असं हवं असतं. परंतु वस्तूमध्ये जीव नसल्यामुळे आणि त्यांना इच्छा नसल्यामुळे त्या काही स्वतंत्र खोली तुम्हाला वाटत नाही. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवर विश्रांती न होण्याची हमी आहे. वस्तूला स्वतंत्र अशी खोली ठेवायची नाही. ते तुम्ही जिथं ठेवणार त्याच ठिकाणी ती वस्तू आहे.
आणि एखादी वस्तू जर दीर्घकाळ एका ठिकाणी राहिली तर त्या जागेशी तिचं एक अतूट नातं निर्माण होतं, एक ऋणानुबंध निर्माण होतो. त्यांना स्वतंत्र होणं नाही, परंतु त्यांचं जे जागा निश्चित केलेली आहे त्या जागेवर तुम्ही त्याला ठेवा. फ्लॉवर पॉट आहे, हा फ्लॉवर पॉट आपल्या शोभेच्या हॉलमध्ये शोभून दिसतो. तो जर कुठं बाथरूममध्ये नेऊन ठेवला तर बरोबर दिसेल का? ती त्याची जागा आहे का? नाही. बाथरूमचा साबण आपण कुठं दुसरीकडे ठेवला तर तिथं दिसेल का? बरोबर नाही दिसणार. म्हणजे यांच्या एक निश्चित जागा आहे, तुम्ही आणल्यानंतर त्याला जी जागा दिलेली आहे त्या जागेवरच ठेवायचं. तिथून त्याला निष्कासित करणे म्हणजे बाहेर काढायचं नाही, त्याची हाताळण्याची काढायची. टावेल ठेवण्याची एक विशिष्ट जागा असते, आपण घेतो त्या जागेवर पुसत कुठे टाकून देतो. दिवसभर टावेल कुठे गेला करत असतो. म्हणून त्याची काही विशिष्ट जागा आहे, त्या जागेवरच ठेवा त्यांना. त्या जागेवरून त्यांना काढू नका किंवा बाहेर करू नका. आणि त्या जागेवर जर तुम्ही त्या काढला तर त्यांना एक प्रचंड असं दुःख होतं. सांगायचं म्हणजे एका ठिकाणी ज्या ठिकाणी ती जागा आहे त्या ठिकाणी ते ठेवा आणि तिथून बाहेर काढला नाही याची हमी द्या. म्हणजे एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी शोभून दिसते त्या ठिकाणी दीर्घकाळ ठेवायचं. तिथं 4 दिवस, तिथं 4 दिवस, तिथं घटावर असं करण्यात काय होतं की सतत जागा बदलल्यामुळे ती वस्तू फुटते, तुटते, रंग जातो, कलर जातो आणि ती वस्तू लवकर खराब होते. म्हणून कवी म्हणतात की ती जी जागा आहे त्या जागेवर तिला विश्वास करू नका, बाहेर काढू नका. तर ती वस्तू जास्त दिवस तुम्हाला सेवा देईल किंवा जास्त दिवस टिकेल. वस्तू नाही असते आवड स्वच्छ राहण्याची, वस्तू नाही स्वच्छ दिसावं, स्वच्छ राहावं. परंतु दुर्दैव असं आहे की त्याच्यामध्ये जीव नसल्यामुळे ते स्वतः स्वच्छ होऊ शकत नाही. आपण जसं स्वतःच्या हाताने स्वच्छ होऊ शकतो, आपण लावू शकतो, आंघोळ करू शकतो, परंतु तसं त्या वस्तू करू शकतात का? त्यांना आवड आहे पण ते स्वतः स्वच्छ होऊ शकत नाही. एखादी वस्तू आहे तिच्यावर धूळ पडली तर ती स्वतः झटकू शकते का? नाही. कारण का? कारण ती वस्तू निर्जीव आहे. निर्जीव जरी असली तरी स्वच्छ वस्तू राहण्याची आवड असते त्या वस्तूला. म्हणून त्या वस्तूला वेळोवेळी आपण स्वच्छ केलं पाहिजे. वस्तू नाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. हे आपल्या हातांना स्वच्छ ठेवायला सांगा. आपले अस्वच्छ हात त्या वस्तूला जर लागले तर काय होईल? ती वस्तू खराब होईल. किंवा वस्तू एखादी चांगली स्वच्छ दिसण्यासाठी म्हणून तिला वेळोवेळी आपण आपल्या हाताने अतिशय व्यवस्थितपणे त्याला साफ करायचं. हे आपल्या हाताचं काम आहे. हाताला सांगतो मी. मागे एक धडा होता मराठीमध्ये किंवा गोष्ट ऐकली असेल की एका राजाला एक काचेचा मोराचा पुतळा किंवा त्याला काचेचा मोर फार आवडायचा आणि त्या काचेच्या मोराला स्वच्छ करण्याचं काम एका सेवकाकडे होता. आणि एके दिवशी तो मोर स्वच्छ करत असताना काहीतरी हाईघाईनं त्याच्या हातून तो मोर पडला आणि फुटला. ही कथा ऐकली असेल तर हे कशामुळं झालं की त्याच्या सेवकाच्या हाताच्या निष्काळजीमुळं झालं. म्हणून तुमच्या स्वतःच्या हाताना अगोदर सांगा की वस्तू स्वच्छ करत असताना अस्वच्छ हात त्याला लावू नका किंवा स्वच्छ करत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक करा. म्हणून हातालाही सांगा. म्हणजे हाताने काळजी घेतली पाहिजे. वारंवारही वस्तू साफ करायच्या नसतात. वारंवार तुम्ही जर उठलं की फडकं मारत राहिलं, उठलं की फडकं मारत राहिलं तर काय होईल? ती वस्तू खराब होऊन जाईल, तिचं रंग फिका पकडेल. म्हणून वेळोवेळी काळजीने स्वतःच्या हाताने वस्तू साफ कराव्या. वस्तूंना जपावे, लाडावून ठेवावे. त्यामुळे त्यापुढे जाऊ वस्तूला जपलं पाहिजे. जर वस्तूला जपलं तर त्या वस्तू दीर्घकाळ राहतात, दीर्घकाळ आपली सेवा करतात.
दीर्घकाळ आपल्या घराची, आपल्या ऑफिसची, आपल्या सर्व शाळेची ती शोभा वाढवतात. म्हणून त्या वस्तूंना अत्यंत जपावलं पाहिजे, लाडावलं पाहिजे. लहान मुलांना आपण लाडावतो, त्याचा लाड करतो, हळूहळू करून त्याच्या गालाची गालगुच्या घेतो, त्याची पप्पी घेतो, त्याला अल्लू बाला म्हणतो. जे जसं लाड करतात तसंच वस्तूचाही आपण लाड केला पाहिजे. लाड करून ते अगदी प्रेमानं त्यांना हाताळणं, जपणं, घरही स्वच्छ करणं. म्हणून तुम्ही म्हणतात की लढावणी त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळात. बघा कविता की ह्या वस्तू आपण जीवनभर आहोत तोपर्यंत त्या आपल्याला साथ देत असतातच, आपली सेवा करत असतात, आपल्याला स्नेह देत असतात, प्रेम देत असतात. आणि आपल्या मृत्यूनंतरही काही वस्तू ह्या आपल्याला जीवन ठेवण्याचं काम करतात, आपला स्नेह, आपलं प्रेम जीवन ठेवण्याचं काम करतात. म्हणूनच बऱ्याचशा मोठमोठ्या व्यक्तींच्या काही वस्तू संग्रहालयामध्ये ठेवलेल्या असतात. वर्ध्याला महात्मा गांधीचा चष्मा ठेवलेला आहे. त्या चष्मा पाहिलं की महात्मा गांधीचं पूर्ण जीवन आपल्याला लक्षात येतं. महात्मा गांधीचा चरखा ठेवलेला आहे, त्यांनी स्वतः सूत काढले. ते असाधारण महत्त्व आहे त्या गोष्टीला. या गोष्टीतून परत तो माणूस जिवंत होतो, त्याच्या भावना जिवंत होतात, त्याचं प्रेम जिवंत होतं, स्नेह जिवंत होतं. आणि अशा काही वस्तू असतात की ज्या दीर्घकाळ चालतात, की त्या वस्तू त्या माणसाची आठवण घेईल, पुन्हा पुन्हा आठवण्यासाठी भाग पडतात. म्हणून त्या वस्तू आपल्यानंतरही आपलं स्नेह, आपलं प्रेम जागे ठेवण्याचं काम करत असतात. त्याच जीवन ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपलं की वस्तूंना आजोबाच्या हक्काच्या घरात राहतो. हे प्रत्येकाचं आहे. माणूस किती लाडाचा असला, किती काही असला, किती प्रेम असलं, तो गेला, मृत्यू पावला, तर हॅपी बर्थडे जर झाला तर त्यानंतर तो माणूस जास्त दिवस घरात ठेवला जात नाही. जिवंत आहे तोपर्यंत माणूस, नंतर त्याचं काय बॉडीला अंघोळ घाला, बॉडीला पाठीवर ठेवा, बॉडीला घेऊन जा. म्हणून किती प्रेमाचा माणूस असेल, किती जिव्हाळ्याचा असेल, कोणीही असेल, तर तो प्रत्येक माणसाला मृत्यू आहे. प्रत्येक जन्मणाऱ्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक प्राण्याला मृत्यू आहे. आणि मेल्यानंतर त्याला घराच्या बाहेर काढतात. परंतु काढतात म्हणजे काय, अगदी कृतज्ञतापूर्वक काढतात. म्हणजे प्रेमानं, अलगद, सजून शेवटचा निरोप देतात. तसं आयुष्य संपलेल्या वस्तू जरी असल्या तर वस्तूचे आयुष्य संपत असतं. कालांतराने त्या खराब होत असतात, निकामी होत असतात. आणि त्या निकामी झाल्यानंतर त्यांना अवघं असं फेकून देणं. एक बाक आहे, तुम्हाला फार आवडायचं तुमचा टेबल आहे, तर ते टेबल त्याचा एक पाय निघालेला आहे, तुम्हाला आता परत नीट करायचं नसेल तर त्या टेबलाला व्यवस्थित उचलून ठेवायचं. म्हणजे ते पाहिल्यानंतर काय होईल, तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणी येणार. हा टेबल, ह्याच टेबलवर बसून मी अभ्यास करत होतो. पेन असेल, एखादा पेन चालत नसेल, खराब झाला असेल, बरेच वस्तू सेवा केलं, त्या पेनवर तुम्ही 10वी 12वी शिकला आणि ते पेन नंतर तुम्ही संग्रही ठेवता. आणि ज्यावेळेस तुम्ही ती पेन पाहणार त्यावेळेस तुम्हाला लक्षात यावी, हीच पेन होती परीक्षेला, हीच ह्या पेननं लिहिलं आणि मला 90% पडले. म्हणजे तुमचं ते प्रेम, त्याच्या त्या अगत काळातल्या आठवणी, ह्या सगळ्या त्या वस्तू आपल्याला त्या आठवणीला उजाळा देण्याचं काम करत असतात. आणि म्हणून काही वस्तू आयुष्य संपलं म्हणजे आयुष्य खराब झाल्या, बिघडल्या, दुरुस्त होत नसतील, अशा काही वस्तू असतात. त्या वस्तूंना त्यानंतर आपल्या हक्काच्या घरामध्ये राहू देत नाही, त्या ठिकाणी काढून टाकतात. तर त्यावेळेसुद्धा कृतज्ञतापूर्ण निरोप दिला तर त्यांचा हक्क साधून ठेवा. खराब झाली म्हणून लगेच फेकून द्यायचं नाही. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं त्यांचा हा हक्क आहे. की बरेचसे वर्ष ती वस्तू आपल्या घरामध्ये राहिलेली आहे, आपल्या
जवळ राहिलेली आहे, त्या वस्तूनं आपली बरीचशी सेवा केलेली आहे, प्रेम दिलेले आहे, स्नेह जोडलेला आहे, अशा वस्तू खराब जरी झाल्या, निकामी जरी झाल्या, नादूर जरी झाल्या, तर त्यांना आदराने कुठेतरी त्याची विल्हेवस्था केली पाहिजे. हेच या ठिकाणी कवी सांगतात की कवी ना एवढं म्हणायचं की वस्तू हा जीव जरी नसेल, मन जरी नसेल, जागा जरी नसेल, तरी त्यांना अत्यंत प्रेमानं, जिव्हाळ्यानं, आपुलकीनं हाताळलं, जतन केलं तर त्या बरेच काळ आपली सेवा करतात आणि आपल्यानंतर त्या एक आपल्या आठवणीचा भाग बनतात. अशा ह्या कोणत्याही वस्तू असेल त्या वस्तू जपल्या पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे, जोपासना केली पाहिजे, त्यामध्ये वाढवलं पाहिजे. असंच या सुंदर कवितेमध्ये कवी धर्मस्कर यांना या ठिकाणी सांगायचं आहे. या ठिकाणी तुमची कविता